साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आज या ठिकाणी बरेच दिवसांनी मला महत्त्वाचा गावाच्या संदर्भात विषय घेऊन बोलावं लागतंय। या आमच्या नवीन कुर्ली गावासाठी गेले जवळ 36-37 वर्ष पुनर्वसन होऊन झालेली आहे। गेले 18 ते 20 वर्ष या नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो आणि करतोय आजही। गेले काही दिवस या गावामध्ये एकाचे 2, दोनाचे 3 गट झाले आणि गावात सगळी मतपरिवर्तन, विस्कळीतता निर्माण झाली। असो, हे राजकारण प्रत्येक गावात होत असतं, परंतु 2022ला ज्यावेळी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत साहेब, मी पाठपुरावा करून 4.5 कोटी एवढा निधी या नवीन कुर्ली गावाच्या अंतर्गत विकास कामांसाठी मंजूर करून आणला होता आणि 50 कोटी रुपये जो डावा उजवा कालवा आहे नवीन कुर्ली पाटबंधारे प्रकल्पाचा, आपल्या देवघर पाटबंधारे प्रकल्पाचा, त्याच्यासाठी तर हा निधी त्यावेळी आला खरा, पण काही स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे हा निधी खर्ची घातला गेला नाही। हा निधी तसाच ठेवला गेला, दबावामुळे काम झालं नाही। अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळे अधिकाऱ्यांनी ते काम काढलं नाही, त्याच्या निविदा काढल्या नाहीत आणि तोच निधी आता त्यांनी प्रक्रिया राबवून काम चालू केलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे, हे पाटबंधाराचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली न येता या गावातली जी कामं आहेत ती निविदेप्रमाणे होतात का, की काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे पक्षाच्या गटबाजीमुळे लोक सांगतील तशी कामं होणार आहेत, की कामं ती व्यवस्थित होणारच नाही आहे। सगळ्यात मूळ मुद्दा आहे, ही जी कामं काढलेली आहे ही काय टेंडर 20 ते 21% बिलो भरलेली आहे आणि आम्हाला मान्य नाही। जर 21% बिलो भरली असतील टेंडर तर त्यांची क्वालिटी आम्हाला हे लोक काय देणार ठेकेदार, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। 21% बिलो, GST, टॅक्स, कामाची क्वालिटी आणि त्यांची काय असेल ते इन्कम किंवा त्या ठेकेदाराचं मानधन, मिळणारे पैसे, ह्याची कुठेतरी ती मेळ बसतो का, हा आमच्या मनात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। या कामांमध्ये क्वालिटी नाही आहे। जी कामं आहेत ती मर्जीने करतायत ठेकेदार। अनेक लोकांचे त्याच्यामध्ये धरणग्रस्त लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी, म्हणजे आमच्या धरणग्रस्त लोकांची गळचेपीच झालेली आहे। उदरनिर्वाहासाठी कुठे खोका टाक, कुठे दुकान टाक, काहीतरी आपली उपजीविका जगण्यासाठी काही ना काही उपद्रव केलेले आहेत। मग हा जो न्याय आहे हा सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे। जर ते एखाद्याचं दुकान तोडायचं, दुसऱ्याचं सत्ताधारी आहे म्हणून ठेवायचं, त्याला न्याय वेगळा, दुसऱ्याला न्याय वेगळा, हे जर अधिकार करत असतील तर आम्ही त्याच्यावर नक्कीच आवाज उठवणार। माझं या बातमीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, कार्यकारी अभियंता असतील, उपएक्झिक्युटिव्ह असतील, उपकार्यकारी अभियंते असतील, या कामावर नियंत्रण जे अधिकारी आहेत त्यांनी आपण स्वतः जातीपूर्वक हजर राहून या कामाची देखभाल, काम सगळं होते की नाही याची देखभाल केली पाहिजे। ही आमची पहिली मागणी आहे अधिकाऱ्यांजवळ। अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली न येता ही कामं केली पाहिजे। ही पाटबंधारे विभागाची कामं आहे, या कुठल्या फंडातून आलेली कामं नाही आहे। हक्काची ज्या 18 नागरी सुविधा आहेत त्याच्यापैकी उर्वरित कामं आज 35-36 वर्ष कामच केली नाही गावात, ती कामं मी मंजूर करून आणली होती। राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत पाटील साहेब
परत एकदा सांगतो, जलसंपदा मंत्री होते, 2022ला याचा निधी आला आहे, तपासून पाहावा. जर तो निधी नसेल तर तो निधी कुठे वळवला याचंही आम्हाला कार्यकारी अभियंत्याने उत्तर दिलं पाहिजे. त्या निधीचं केलं काय, तो निधी खर्च केला कुठे, आणि आता 2.5 कोटीची कामं काढली, मग आणि 2 कोटीची कामं का काढली नाही? कामं जवळ 10 ते 12 कोटीची निघतील गावात, एवढं मोठं गावात काम आहे. आज सगळे रस्ते जे आहेत, पर्यायी आम्हाला रस्ते दिले आहेत, सगळ्यांच्या पायवाटा झाल्या. एक 4-5 वर्षापूर्वी मी स्वतः अधिकाऱ्यांच्या मागे लावून मी काही छोटी मोठी कामं काढून सगळे रस्ते साफ केले होते. सगळ्या रस्त्याची झाडी तोडून रस्ते गटर साफसफाई केली होती, विहिरींना आवरण घातली होती, विहिरी सगळ्या उघड्या होत्या. 32 वर्षाने विहिरीचा गाळा काढला, साफसफाई केल्या सगळ्या विहिरी. हे मी स्वतः काम केलं आहे या नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून. आता गटतट आहेत, आम्हाला मान्य आहे, प्रत्येक गावात राजकारणात 2-2, 3-3 गट असतात, ज्याला त्याला वक्ते करू देत. पण एकाच गटाचं म्हणणं ऐकून जर कुठला ठेकेदार काम करत असेल तर ठेकेदाराला तेवढं सोपं जाणार नाही, आणि ते तसं आम्ही काम करू देणार नाही. तर आम्ही 100% त्याच्या विरोधात उभं राहणार. हे कामाची आम्ही पण देखरेख करणार, आम्ही पण त्याची पाहणी करणार. जिथे चुकतो आहे तिथे आम्ही काम थांबवणार, आणि याचं उत्तर आम्हाला कार्यकारी अभियंत्याने दिलं पाहिजे. हे काम नवीन कुर्लीचं जे काम आहे, हे सगळे कामाची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. कार्यकारी अभियंता, त्यांचे जी कोण त्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी आहे, या सगळ्यांची जबाबदारी आहे. या गावामध्ये गेले अनेक वर्ष होणारी कामं होऊ दिलेली नाही, मंजूर करून आणलेली कामं होऊ दिली नाही. दुर्दैव आहे. गावातल्या लोकांची दिशाभूल केली जाते. कोणतरी दररोज एक नवीन उठवून तो मीच आणली कामं. गावाचे बाहेरची लोक येऊन इथे गावात सावकारी करतायत, आपणच या गावाचं नेतृत्व केलं दाखवतायत. हे गावातल्या लोकांना कळतंय, पण लोक बोलत नाही. लोक शहाणी आहेत, लोक आमच्या गावातले हुशार आहेत, पण लोकांना काम झालं पाहिजे. आम्हालाही वाटतंय काम झालं, आम्ही ठेकेदार नाही, कामं झालीच पाहिजे ह्या मताचा मी म्हणून मंजूर करून आणले ना कामं. पण आज कोणतरी भलतीच लोक सांगतायत मी आणली आहेत ह्याच्या माध्यमातून, त्याच्यात तसं काही नाही आहे. हे सिद्ध करू शकतो. हे ते फाईल आणलं, मी पत्र दाखवतो, 2022चं पत्र दाखवतो. मी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेली कामं आहे. हे 4.5 कोटी रुपये आणलेले पत्रकारांच्या माध्यमातून जाहीर केलेले आहे. मी आत्ता दाखवतो. ते पैसे कुठे गेले किंवा ते आलेच नाही तर तसं सांगावं मी जयंत पाटील साहेबांना आजही विचारू शकतो. इथे ते फाईल ते तिकडे. हे माझ्याकडे गावात जी कामं केलेली आहे त्याचे पुरावे आहे. हे पत्र आहे, 2022ची प्रेस आहे ही. जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून हे मी जाहीर केलं आहे की या गावाच्या काही कामांसाठी, आणि एवढी फाईल आहे माझ्याकडे पेपरची जी 2011 पासून मी या गावाची कामं करतो नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून. आता या 4-5 वर्षापासून 1-2-3 गट झाले, एकाचे 2, 2चे 3, आम्हाला माहिती आहे. पण काही लोक खोटा श्रेयवाद घेऊन विनाकारण गावात वितुष्टता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. कुणातरी खळ्यात बसून, एकाच्या घरात बसून 4 लोक जमून हे काम आम्हालाच सांगावं, आम्ही त्याचं पत्र देणार, अशा कुणाला आम्ही ठेका दिलेला नाही. आम्हाला ठेकेदारी नको आहे, पण कामं चांगली क्वालिटी झाली पाहिजे आणि गावासाठी चांगलं काम झालं पाहिजे, या मताचा मी माणूस आहे. आणि ही माझी परत एकदा कार्यकारी अभियंत्याला विनंती आहे की या दुजेभाव न करता, पक्षपात न करता, गट तटाचं राजकारण न करता तुमचं काम आहे हे तुम्ही व्यवस्थित करून आमच्या गावाच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात, ही माझी कार्यकारी अभियंत्यांना विनंती आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मला परत मोठं आंदोलन उभं करावं लागेल. मी गप्प बसणार नाही. याची जलसंपदा अधिकारी असतील याने सगळ्यांनीच नोंद घ्यावी.